सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। मेंदूविकार तज्ज्ञानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं सगळ्यांना धक्का बसला। तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली। मात्र या प्रकरणात आता एक ट्विस्ट आलाय, पाहूया। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट। मानसिक दबावातून वळसंगकरांची आत्महत्या। एका महिलेमुळे वळसंगकरांनी संपवलं जीवन। सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली। आर्थिक ताणतणाव, मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती। मात्र आता खरं कारण समोर आलंय। ज्या महिलेला वळसंगकरांनी रुग्णालयाची जबाबदारी दिली होती, ज्या महिलेला त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत पोहोचवलं, त्याच महिलेच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं आता समोर आलंय। वळसंगकरांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून मनीषा मुसळे या महिलेचं नाव समोर आलंय। पण या महिलेनं असं काय केलं की एका निष्णात डॉक्टरला आपलं जीवन संपवसं वाटलं? आरोपी महिलेवर काय आरोप आहे? वळसंगकरांना रुग्णांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांमध्ये घोळ केला जात असल्याचा संशय होता। रुग्णांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेची कोणतीही नोंद केली जात नव्हती। त्यामुळे डॉक्टर वळसंगकरांनी सर्व आर्थिक व्यवहार कागदपत्रांवर करण्याचे निर्देश दिले। या सर्व हेराफेरीत मनीषा मुसळेचा हात असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर त्या महिलेला नोकरीवरून काढण्यात आलं। महिलेनं वळसंगकरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली। सततच्या धमक्यांमुळे वळसंगकर प्रचंड तणावात होते। याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। दरम्यान आता आरोपी महिलेच्या वकिलांनी हे आरोप फेटाळलेत। हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे, असा आम्ही युक्तिवाद मांडला। माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले, याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठल्या डॉक्टर साहेबांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा ह्याच्यावर असे कुठलेही घाणेरडे आरोप तिने केलेले नाहीयेत, असं त्यांचं दोघे म्हणणं नाहीये। शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास डॉक्टर वळसंगकर हे रुग्णालयातून घरी परतले। त्यानंतर त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडत टोकाचं पाऊल उचललं। अधिकचा रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। मला साधारणतः 8:45ला घटना घडली। त्यावेळी 8:30च्या दरम्यान काहीतरी घटना घडली आणि त्याच्यानंतर मला 8:45च्या आसपास कॉल आला आणि मी तिथे 8:50ला पोहोचलो। 5 मिनिटात लगेच की सर कोलॅप्स झालेत आणि सरांना CPR सुरू केला। एवढं हाच मोठी शॉकिंग न्यूज होती। त्याच्यामुळे सगळं जे काही हातातलं काम सोडून तिथे पोचल्यानंतर सरांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं होतं आणि तिथे CPR सुरू होता। आम्ही जे कार्डियक मसाज म्हणतो तो सुरू होता। त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स, औषधं देत होतो। पूर्ण टीम होती माझ्याबरोबर। अजून एक हृदयरोग तज्ज्ञ होते, अजून एक ॲनेस्थेटिस्ट होते, फिजिशियन होते, न्यूरोलॉजिस्ट होते, न्यूरोफिजिशियन होते। आम्ही एक 8 ते 10 लोकांची टीम तिथं कार्यरत होतो। सगळ्या प्रकारची इंजेक्शन, औषधं, गोळ्या, शॉक देऊन पण पुढचा 1 तासाभरात सरांतर्फे कुठलाही रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्हाला साधारणतः 9:55च्या दरम्यान आम्हाला डेड म्हणून डिक्लेअर करावं लागलं दुर्दैवाने। सोलापूर जिल्ह्यात प्रख्यात असलेले शिरीष वळसंगकरांची कारकीर्द कशी होती, पाहूया। डॉक्टर शिरीष वळसंगकर हे प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन, SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी। 1999 मध्ये संस्थेची स्थापना। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जनसाठी एक महत्त्वाचं केंद्र आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकरांकडे स्वतःच्या मालकीचं विमानही आहे। सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून पदवीपूर्ण शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण झालं। शिवाजी विद्यापीठातून MBBS आणि MD पदवी प्राप्त केली। लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP UK पदवीही मिळवली। न्यूरोलॉजी क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक अनुभव होता। भारतातील विविध शहरांमधील रुग्णालयांमध्ये त्यांनी काम केलं। डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं।
मनीषा मुसळे माने सध्या संशयाच्या फेऱ्यात अडकले. पोलिसांनी मनीषा माने यांना अटक केली असून त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली. मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय की डॉक्टर शिरीष वळसंकरांसारखी उच्च शिक्षित व्यक्ती एका महिलेच्या धमक्यांना घाबरून आत्महत्या करेल का, हा देखील प्रश्न सध्या समोर येतोय. की या प्रकरणाला दुसरं काही वळण लागतं हे पाहणं आता महत्वाचं ठरलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.